मित्रांनो, वडाचं झाड हे भारतीय संस्कृतीतलं एक अद्भुत आणि बहुरूपी झाड आहे. स्त्रिया याला फेरे मारतात आणि नवऱ्याचं दीर्घायुष्य मागतात. पण रात्री या झाडाखाली काहीतरी वेगळंच घडतं. पुराणांमध्ये म्हटलं जातं, वडात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा वास असतो आणि गौतम बुद्धांनी देखील याच वटवृक्षाखाली आत्मज्ञान प्राप्त केलं होतं. पण गोष्ट इथेच संपत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वडाच्या झाडाखाली रात्रीच्या वेळी काळी कापडं, लिंबू, मिरच्या आणि काही विचित्र प्रकार घडतात. हो, कारण लोकांच्या मते वड हे एक जागृत झाड आहे, जिथं चांगल्याही शक्ती असतात आणि अघोरीही. एका लोककथेनुसार रात्री वडाच्या झाडाखाली एकट्यानं थांबू नये, कारण तिथं वडाची माय नावाची शक्ती असते, जी एखाद्या मनुष्याला वेडं करू शकते किंवा त्याचं आयुष्य बदलूही शकते. पण तुम्हाला माहितीये का, वडाचं झाड हे फक्त आध्यात्मिक नाहीये, तर ते वैज्ञानिक दृष्ट्याही अमूल्य आहे. त्याच्या पारंब्या हवेतील विषारी घटक शोषून घेतात. त्याची सावली देणं, थंडी सर्दीवर उपयोगी पडणं आणि अगदी त्याच्या सालीपासूनही औषधी तयार होतात. पण त्याच वेळी अघोरी साधक हेच झाड वापरून काहीतरी अंधारातलं आणि भयान साधतात. म्हणूनच वडाचं झाड हे श्रद्धेचं प्रतीक आहे खरं, पण ते सावधगिरीचंही प्रतीक आहे. तुमच्या गावातही एखादं वडाचं झाड असेलच. तिथं कुणी फेऱ्या मारत असेल किंवा कुणी जाणंही टाळत असेल. पण हा विरोधाभास नेमका का आहे? तुम्हाला याबद्दल काही अनुभव असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा.